विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला आपल्या मोबाईलमध्ये मॅथ मराठी हे ॲप कसे डाउनलोड करायचे, कारण की आपल्याला या मॅथ मराठी या ॲपवर दर रविवारी टेस्ट दिल्या जाणार आहे, ते सोडवायचे. तर काय करायचं, आपण प्ले स्टोअरवर जायचं. प्ले स्टोअरवर गेल्याच्या नंतर हे पहा, या ठिकाणी प्ले स्टोअर आहे. प्ले स्टोअर कुठं आहे? या ठिकाणी आहे प्ले स्टोअर. ह्याला क्लिक करा. ह्याला क्लिक केल्याच्या नंतर इथं हे सर्चचं ऑप्शन येतं. ह्याला क्लिक करा. ह्याला क्लिक केल्यानंतर वरच्या बाजूला आपल्याला इथं ॲपचं नाव टाकायचे. ॲपचं नाव टाकत असताना हे MATH मॅथ मराठी MARATHI हे मॅथ मराठी आपल्या ॲपचं नाव आहे. हे आपण केल्याच्यानंतर इथं आपण ह्याला सर्च बटनावर क्लिक करू. सर्च बटनावर क्लिक केल्याच्यानंतर हे आपल्याला या ठिकाणी हे ॲप आले. खालच्या बाजूला वरून 1 2 3 4 नंबरला या ठिकाणी आपल्याला मॅथ मराठी नावाचा ॲप आहे. इथं माझी फोटो आहे आणि त्यावर माझं नाव पण आहे. इथं धनराज परगे म्हणून ते तुम्हाला दिसेल. ह्याला आपल्याला इन्स्टॉल करायचं आहे. हे इन्स्टॉल होऊ लागले ते ॲप. इन्स्टॉल झाल्याच्या नंतर आपल्याला त्या ठिकाणी तर हे ओपन केल्याच्या नंतर काय विचारतंय, ॲलो. या ठिकाणी आपल्याला काय विचारते पहा, प्लीज एंटर मोबाईल नंबर और ईमेल, प्लीज एंटर युअर पासवर्ड. तुमच्याकडे हे अगोदर तुम्ही ॲप डाउनलोड केलेलंच नाही, तर तुम्हाला इथं माहिती भरायची नाही, हे लॉग इन करायचं नाही. इथं तुम्हाला काय करायचे, क्रिएट अकाउंट. लक्षात घ्या, या क्रिएट अकाउंटवर क्लिक करा. क्रिएट अकाउंटवर क्लिक केल्याच्यानंतर इथे एक फॉर्म येतो. तिथं काय म्हणतं, युअर फर्स्ट नेम. आता माझं फर्स्ट नेम आहे धनराज, DHANRAJ धनराज. त्याच्यानंतर माझं लास्ट नेम काय आहे, परगे, आडनाव PARG आलं. त्यानंतर इथं काय म्हणतं आहे, तुमचा मोबाईल नंबर. इथं वर 91च्या पुढं काही करायचं नाही, इथं फक्त हे युअर मोबाईल नंबर. माझा मोबाईल नंबर 75 88 54 63 08 हा माझा मोबाईल नंबर टाकला. त्यानंतर ईमेल ॲड्रेस टाकण्याची आवश्यकता नाही. त्यानंतर तुम्हाला इथं विचारतं युअर पासवर्ड. आपण पासवर्ड तयार केलाच नाही, पासवर्ड कुठून टाकायचा, तर अगोदर तयार करायचा. मग पासवर्ड तयार करतेवेळी काय करायचं माहीत आहे का, सगळ्यात सोपं आपल्याला लक्षात राहण्यासाठी तुमचा जो मोबाईल नंबर आहे तोच पासवर्ड टाकायचा. तर माझा मोबाईल नंबर काय 75 88 तोच पासवर्ड टाकायचा. 75 88 54 63 08 हा मी इथं पासवर्ड टाकला आहे. इथं परत काय म्हणतं आहे, प्लीज कन्फर्म युअर पासवर्ड. म्हणजे इथं जो पासवर्ड टाकला आहे वर तोच पासवर्ड इथं टाका कन्फर्म करण्यासाठी. मग परत आणखी इथं टाका 75 88 54 63 08. तुमचा मोबाईल नंबर टाका किंवा तुम्ही पासवर्ड कोणताही तयार करा, त्याला काय हरकत नाही. तुम्ही 1 2 3 4 करा आणि करत इथं टाकल्याच्यानंतर इथंही तेच करा. मग आता इथं क्रिएट अकाउंट करा. आपण काय केलं पहा, नाव टाकलं, त्याच्यानंतर स्वतःचं नाव, आडनाव, त्याच्यानंतर मोबाईल नंबर. ईमेल टाकू नका, ईमेल असेल तरी टाकू नका, काय आवश्यकता नाही. या ठिकाणी आपल्याला एक पासवर्ड तयार करायचे आणि जो पासवर्ड आपल्याला लक्षात राहील असा पासवर्ड तयार करायचा आहे. तो पासवर्ड या दोन्ही ठिकाणी आपल्याला काय करायचे, टाकायचं आहे. दोन्ही ठिकाणी जे तयार केला, मी माझा मोबाईल नंबरच पासवर्ड म्हणून वापरलेला आहे. पहा, हे माझा मोबाईल नंबरच आहे, दोन्ही ठिकाणी तोच टाकलेला आहे 75 88. मग आता काय करायचं, क्रिएट अकाउंट करायचं. क्रिएट अकाउंट केल्याच्या नंतर मला एक OTP येते. काय ते OTP, ती OTP मी इथं टाकल्याच्या नंतर माझं व्हेरीफाय होतो मोबाईल आणि काय होतं, ॲप चालू होतो. OTP झाला. OTP टाकल्याच्यानंतर ओपन झालं. ओपन झाल्याच्यानंतर काय आहे, ऑल आहे. 5वी नवोदय ऑनलाईन टेस्ट आहे. 4थी स्कॉलरशिप ऑनलाईन टेस्ट आहे. 5वी नवोदय व्हिडिओ मॅथ आहे. NMMS घटकनिहाय सराव संच आहे. इथून पुढं आपल्याला परत ह्याच्यामध्ये 7वीचं आणखी येईल. मग तुम्हाला या ठिकाणी जे काही ऑल आहे, ह्या ऑलवर क्लिक केल्याच्यानंतर इथं जर तुम्हाला कोर्स घ्यायचे असतील तर हे कोर्स तुम्ही घेऊ शकता. किंवा आपल्याला या ठिकाणी आता हे 8वी NMMS जे आहे, समजा हे 8वी NMMS हे जर ओपन केलं आपण, तर या ठिकाणी आपल्याला काही टेस्ट आहेत. त्या टेस्टची लिंक मी तुम्हाला दिल्याच्यानंतर, किंवा 5वी नवोदयची जी टेस्ट आहे
ते ठिकाणी तुम्हाला मला टेस्ट देता येतं, त्याची लिंक दिल्याच्यानंतर तुम्हाला काय करता येतं, तिथं सोडवता येतं. आलं का लक्षात? चला, या ठिकाणी आपण अशा पद्धतीनं तुम्ही ॲप डाउनलोड करा. तुम्हाला जर हा कोर्स घ्यायचा असेल तर तुम्ही इथं बाय नाववरती क्लिक करा. बाय नाववरती क्लिक केल्याच्यानंतर पे ऑनलाईन केल्याच्यानंतर तुम्हाला काय विचारतं त्यांनी, की तुमचं फोनपे वगैरे आहे का, UPI. इथं फोनपे, मी जर ह्या फोनपेला क्लिक केला तर लगेच त्यांनी काय विचारतं, मला माझ्या फोनपेवर घेऊन जातं डायरेक्ट. हे इथं आणलं फोनपेला, लगेच इथं मी पे नाव करून माझा फोनपेचा पासवर्ड टाकलं की हे होतं. तर मी कॅन्सल केलेलं आहे. तुम्हाला जर ते घ्यायचं असेल तर हे करा. पण रविवारी जी टेस्ट येणार आहे, ती रविवारी टेस्ट कशी आहे, ती फ्री असेल तुम्हाला. आलं का लक्षात? अशा पद्धतीनं तुम्ही ॲप डाउनलोड करा. आणि प्ले स्टोअरवरून नाही करता आले तर मी तुम्हाला त्या ठिकाणी काय करणार आहे, त्याची लिंक देणार आहे आपल्या ग्रुपवरती. ॲप डाउनलोड करायची, त्या लिंकला टच केल्याच्यानंतर तुम्हाला ती माहिती भरावी लागते, फॉर्म भरावा लागतो, तो तुम्ही भरून घ्या. चला, अशा पद्धतीनं ॲप डाउनलोड करून घ्या. आपल्याला म्हणजे इथून पुढं जे टेस्ट येणार आहे त्या टेस्ट सोडवायला सोपं जाईल. आपल्याला टेस्ट सोडवता सोपं जाईल, म्हणजे टेस्ट सोडवता येतील ना, अन्यथा टेस्ट सोडवता येणार नाही.